तर मला कळलं त्याच्यामध्ये 4 एक्के. आता पत्त्यांचा कॅट पिसला आणि मी समजा साहेबांना दिला, साहेबांना म्हटलं मला 4 एक्के काढून द्या. त्यांना काय करावं लागेल? पानपट्टी करून बघावं लागेल ना, ही राजा आहे, राणी, जोकर आहे की एक्का आहे, हे कोण आहे, हे काय करावं लागेल? पानपट्टी करून बघावं लागेल. हॅलो, गेटिंग माय पॉईंट? यस. यांचं नशीब लय भारीचं असेल ना तर पहिले 4 एक्के मिळतील, आणि लय फालतू असेल तर शेवटचे 4 मिळतील. बाबा तोपर्यंत थांब. हॅलो, गेटिंग माय पॉईंट? तर मला काय करावं लागणार आहे? मेहनत करावं लागणार आहे, लोकांपर्यंत पोहोचावं लागणार आहे. आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याची सुरुवात केल्यानंतर 64 लोकांनी रिजेक्ट केल्यावर मला 16 लोकांनी ऍक्सेप्ट केलं. कारण जेव्हा 64 लोकांनी रिजेक्ट केलं त्या दिवशी एक व्याख्या मी माझ्या मनाला सांगितली होती की जब अपने पास कुछ नहीं होता ना तो मार्केट का काला कुत्ता भी साला अपने को खाता नहीं है, लेकिन बहुत कुछ आता है तो वही काला कुत्ता साला दुम हिला के सल्यूट ठोकता है. दुनिया की रीत आहे, मग दुनियाला करून दाखवावं लागेल, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल. मित्रांनो, मग काही लोकांनी रिजेक्ट केल्यानंतर मला कळलं हे कोणाला सांगायला पाहिजे? तर आपल्याला मानणाऱ्या माणसाला सांगायला पाहिजे. कोणाला? आपण आतापर्यंत कोणाला सांगत होतो? मी ज्याला लय मानतो त्याला सांगत होतो, ते माझं ऐकतच नव्हतं. मग मी अशा माणसांना चूज केलं. आता मी कर्जबाजारी म्हणजे मला मानणारा कोण असेल? सावकार. मला मानणारा मी माझ्यासारखंच कर्जबाजारी. माझे 16 कर्जबाजारी मित्र एकत्र केले फिरायला म्हणून त्यांना महाबळेश्वरला घेऊन गेलो. आणि महाबळेश्वरच्या शेजारीच प्रतापगड आहे. प्रतापगडावर घेऊन गेल्यानंतर या 16 मित्रांच्या साथीनं बघा, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाची स्टोरी जरा तरी कुठेतरी माझ्याशी मॅच होत असेल. कारण आपण पण आयुष्यात खूप साऱ्या अडचणींमध्ये आहोत. मी पण अडचणींमध्ये होतो. 16 मित्र पण मला भेटलेल्या अडचणींमध्ये होते. एक कोरा कागद, एक पेन प्रत्येकाच्या हातात दिला, म्हणलं आयुष्यातली सगळी लफडी याच्यातल्या. आता आम्ही बरेचसे कॉलेज फ्रेंड पण होतो त्याच्यात. एक म्हणला शाळेतली पण लिहायची का लफडी? आणि म्हटलं दलिंदर ती लफडी नाही, आपल्या आयुष्यात अडचणी काय ते आल्या. म्हणजे जेव्हा सगळ्या अडचणी लिहिल्या गेल्या आणि ते कागद उठून बघितले तर 2 मिनिटं लय हसलो मनातल्या मनात. का? कारण सगळ्यात कमी कर्ज मला होतं, हे सगळे माझ्या पुढचे. आणि म्हटलं आयुष्यातल्या ह्या अडचणींमधून बाहेर पडायचं असेल तर आपला मार्ग काय? ते म्हणजे आमच्याकडे काही सोल्युशन नाही, व्याजाचे पैसे द्यायला आम्ही परत व्याजाने पैसे काढतो, अशी परिस्थिती असलेली सर्वसामान्य लोक होती. म्हटलं ह्या प्रतापगडाच्या पायथ्याशी एक इतिहास घडलेला आहे. ह्या प्रतापगडावर एक इतिहास घडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान 2 मिनिटांमध्ये फाडला होता. पण अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणायला शिवाजी राजांना 1 वर्षाचा काळ लागला होता. म्हणजे राजांनी केलं 1 वर्ष, ते होतं प्लॅनिंग. आमच्या आयुष्यात उद्या काय करायचं याचं प्लॅनिंग आमच्याकडे नाही. मागचे 12-13 वर्ष झाले महाराष्ट्रभर पिंजून काढला मी, फिरलो लोकांना, हजारो लाखो लोकांना मी आतापर्यंत भेटलो, लाखो लोकांचं नेटवर्क उभं केलं, अनेक वेळा ट्रेनिंग घेतो. उद्या मी माझं अकोल्यामध्ये फुल डे ट्रेनिंग आहे. मी लोकांना एक प्रश्न विचारतो की तुम्ही झोपेतून सकाळी का उठता? तर एक दलिंदर मला म्हटलं काय नाही, जाग आली म्हणून उठतो. म्हणलं दोरी घेऊन फाशी घे झाडाला. उद्देश काय असला पाहिजे, उद्या काय करायचं हे जर आपल्याला माहित नसेल तर आयुष्यामध्ये कुठं पोहोचायचंय हे आपल्याला कळेल का? म्हणजे निश्चित रूपानं प्लॅनिंग पाहिजे. आणि मग त्या दिवशी त्यांना एक गोष्ट सांगितली. तर तुकाराम महाराज 16व्या शतकामध्ये आपल्याला एक वाक्य सांगून गेले, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. या बिझनेसची व्याख्या आहे, एकमेका सहाय्य करू सगळे हो श्रीमंत. हा एकट्याने करायचा काय व्यवसाय आपल्याला? आपण सगळ्या ज्यांच्या सोबत आपण आलो ना त्यांचा आपल्याला सपोर्ट असणार आहे. हरीश सर तुमच्या सोबतीला आहे, मी तुमच्या सोबतीला आहे, संतोष सर